नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूब जॉकी निलेश पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो डे स्पेशल आमच्या सिरीजमध्ये. आज तारीख आहे 9 जुलै. 9 जुलैबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका सेनेबद्दल जी भारताची, स्वतंत्र भारताची मी म्हणू शकतो पहिली सेना आहे, आणि त्यामागचं कारण, ते महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. मी बात करणार आहे आझाद हिंद सेनेची. हो, ह्या सेनेबद्दल खूप लोकांनी ऐकलं असेल. सुभाषचंद्र बोस यांचं जेव्हा पण नाव येतं तेव्हा आझाद हिंद सेना हे नाव चिटकून येतं, कारण ह्याचे मुख्य होते ते, मेन होते ते. पण आझाद हिंद सेना का स्थापन केली गेली, याच्यामागे काय कारण होतं, त्याचे काय फायदे झाले आणि कसं केलं गेलं हे सगळं, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज तारीख आहे 9 जुलै. 9 जुलै 1943. तुम्हाला ही तारीख नीट जर तुम्ही विचार केला तर कळेल की त्यावेळेला दुसरं महायुद्ध झालं होतं. हो, जे नंतर 45ला संपलं. पण या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला एक सेना ब्रिटिशांकडून लढत होती भारतामधून. हो, यांनी ब्रिटिशांनी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आपल्या भारतीय सैनिकसुद्धा वापरले होते युद्धासाठी, जे खूप खूप मोठ्या प्रमाणात तिकडे सगळे सैनिकांचं बलिदान गेलं होतं. पण ते बलिदान म्हणता येणार, कारण आपण ब्रिटिशांसाठी लढत होतो आणि असा वापर ते करायला लागले होते एका वेगळ्या पद्धतीने. आणि हे सुभाषचंद्र बोसजीने हेरलं आणि त्याचा विरोधसुद्धा सुभाषचंद्र बोसजींनी केला होता. पण त्यासाठी त्यांना डायरेक्ट जेलात टाकण्यात आलं होतं, जिथून नंतर त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि इथून ते सरळ जर्मनीला गेले. तर हा जो प्रवास झाला तेव्हा सुभाषचंद्र बोसजींना कळलं की आपल्याला ही गरज आहे एक सेनेची आणि ब्रिटिशांविरुद्ध लढायचं, तर हे करणं खूप गरजेचं राहील. ह्या अगोदर सुभाषचंद्र बोस गांधी विचारांचे होते, महात्मा गांधी, पण नंतर त्यांचं एक झाले, काही मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांनी एक फॉरवर्ड ब्लॉक करून पण वेगळी संघटना सुरू केली होती आणि त्यांनी हे सगळं नवीन पद्धतीने हाताळणं सुरू केलं होतं, ब्रिटिशांविरुद्धचा हा स्वातंत्र्य लढा. आणि त्याच वेळेला एक सेना ऑलरेडी होती जी जपानमध्ये होती, जिचं नेतृत्व हे रासबिहारी बोस, म्हणजे तुम्ही नाव ऐकलं असेल रासबिहारी बोस, तर हे करत होते. जी सेना होती. आणि रासबिहारी बोस जेव्हा यांना कळलं की सुभाषचंद्र बोस अशाच प्रयत्नामध्ये आहे, तेव्हा त्यांनी स्वतःहून त्यांना आमंत्रित केलं आणि तिथे गेले सुद्धा सुभाषचंद्र बोस, आणि त्यांनी सगळं विचार केला आणि या सगळ्या प्लॅनिंगमधून त्यांनी ही सेना उभी केली, जी नंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा काम करणार होती. आणि त्यामुळे त्यांनी अक्षरशः 9 देशांची परवानगी घेतली आणि भरपूर साऱ्या गोष्टी प्रोसेस त्यांनी केल्या, ज्यामुळे त्यांना सपोर्ट तयार झाला. म्हणजे असं म्हणू शकतात की भारतात न राहून ते भारतासाठी खूप मोठा लढा तयार करत होते, मोठी सेना तयार करत होते. अजून या सेनेबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही जशी रासबिहारी बोस यांनी पहिले यांचं नेतृत्व यांच्याकडे होतं, नंतर त्यांनी ते सुभाषचंद्र बोसजींकडे सोपवलं 2 जुलै 1843ला. आणि आज 9 जुलैला त्यांनी एक भाषण केलं होतं सुभाषचंद्र बोसजीने सिंगापूरला, म्हणून आजचा दिवस आपण निवडला की चलो दिल्ली. म्हणजे ही सेना अगोदर जपानसाठी तर लढत होतीच, पण वर्ल्ड वॉरमध्ये. पण तुम्हाला माहिती असेल तर जपान नंतर युद्धाच्या अंतापर्यंत हरण्यात आलं होतं, कारण त्याच्यावर न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्यात आले होते, ज्यामध्ये जपानची हालत पूर्ण खराब झाली होती. आणि त्यामुळे आता जपान मदतीच्या लेवलला राहिला नव्हता आणि त्यामुळे आता स्वतःच आपल्याला स्वतःचा लढा लढायचा होता, हे सुभाषचंद्र बोसजींना कळलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी नारा दिला होता की चलो दिल्ली. आणि आता हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता भारतात चालणार होत्या आणि त्यामुळे भारतातून खूप सारं आझाद हिंद सेनेसाठी सैनिक तयारसुद्धा होत होते. तुम्ही ती म्हण पण ऐकली असेल, तो मुझे खून दो तुम्ही आझादी दूंगा. त्याच्यामध्ये खूप ती जी म्हणजे हा डायलॉग जो आहे जो सुभाषचंद्र बोसजींचा जो फेमस आहे, तो त्यांनी ॲक्च्युली मोटिवेट केलं, लोकांना आमंत्रित केलं की तुम्ही या, सामील व्हा. आणि त्यासाठी काही संपत्ती साधन लागणार होतं, ते सुद्धा लोकांच्याच योगदानातून तयार होणार होतं, कारण सेना उभी करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. त्यावेळेला त्याला मेंटेन करणं, जसे त्याला शस्त्र पुरवणं आणि भरपूर साऱ्या गोष्टी असतात, स्वतःची गुप्तचर यंत्रणा आणि भरपूर साऱ्या गोष्टी. तुम्हाला अजून एक इथं मला सांगायला आवडेल की पहिली महिला सैनिक किंवा म्हणू शकतो किंवा महिला बटन, ती सुद्धा सुभाषचंद्र बोस यांनीच केली होती. नुकतंच आपले तत्कालीन पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं होतं की पहिली सेनाचं जर मान आपण दिलं तर सुभाषचंद्र बोसजींनाच जाणार. तर तसाच प्रकार होता. तर तुम्ही हे नावसुद्धा ऐकलं असेल, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. हो, ह्यांची एक महिला रेजिमेंट होती, त्याच्या त्या कॅप्टन होत्या आणि हिला झाशी रेजिमेंट म्हणून सुद्धा लोक ओळखायचे. फार कमी साधन, बिकट स्थितीमध्ये ही सेना निर्मिती झाली होती. तर ह्या सगळ्या सेना निर्मितीच्या गोष्टी मी तुम्हाला जितक्या सोप्या पद्धतीने सांगतो तितक्या त्या सोप्या अजिबात नाही आहेत. तुम्ही जेव्हा स्टडी कराल तेव्हा तुम्हाला कळेल की सुभाषचंद्र बोसजींना किती देशामध्ये जावं लागलं, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले आणि त्यांचे सगळे प्रयत्न मी म्हणेन सफल होत होते. हो,
कारण की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर इंग्लंडची हालत सुद्धा खस्ता झाली होती, कारण युद्धामध्ये त्यांची खूप संसाधनं संपली होती, मानवी म्हणा किंवा संपत्तीसुद्धा. आणि त्याच काळामध्ये एक आझाद हिंद सेना तयार होते भारतामध्ये, जी ब्रिटिशांविरुद्ध सुद्धा तिचा एल्गार होणार होता. आणि ह्याच्या अगोदर त्यांनी काही अचिव्हमेंट पण केले होते आझाद हिंद सेनेने, जसं की अंदमान निकोबार मुक्त केला होता आणि भरपूर सारे युद्ध लढले होते. त्यामुळे ब्रिटिशांना ही भीती वाटायला सुरुवात झाली होती की आता जर आपल्या विरुद्ध यांनी बंड पुकारला आणि त्यात ही सेना सामील झाली, तो विद्रोह सुरू झाला, तर आपण जिवंत सुद्धा परत जाऊ शकणार नाही. म्हणजे मी सरळ सरळ म्हणतोय की भारत स्वतंत्रतेचं श्रेय सुभाषचंद्र बोसजींना आपण देऊ शकतो, त्यांच्या आझाद हिंद सेनेला देऊ शकतो. ह्या सेनेमुळे ब्रिटिश अक्षरशः घाबरले होते. जर कोणी असं म्हणत असेल की ते शांतप्रिय पद्धतीने स्वतःच आपल्याला स्वतंत्र करून गेले, तर मी अजिबात ह्या वाक्याला स्वीकृती देत नाही. पर्सनली जेवढा मी स्टडी केलाय, माझ्या मते त्यांना ती भीती निर्माण झाली होती आणि त्यांना ती स्थिती दिसत होती की अजून काही काळ जर आपण राहिलो तर आपला नाश इथेच याच भूमीवर होईल. आणि म्हणून घाबरून ते गेले. आणि सर्व स्थिती ज्यामुळे निर्माण झाली ते म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना. आणि म्हणून ही आझाद हिंद सेना आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरली स्वतंत्र लढ्यामध्ये, भारतीय इतिहासामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ती सेना पुढेही सुभाषचंद्र बोसजींना ही स्ट्रॅटेजी ठेवायची होती की कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा सुरक्षेची गरज होती, शक्तीची गरज होती, ती या सेनेकडून मिळणार होती. आणि म्हणून त्या सेनेला त्यावेळेला त्या स्थितीमध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना तयार करणं, एवढी मोठी सेना तयार करणं, त्यासाठी लोकांना एकत्र आणणं, त्यातून सैनिक करणं म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट आहे. आज आपण सगळं स्वतंत्र असून सुद्धा अशा काही गोष्टींबद्दल विचार करणं म्हणजे लिगली नाही म्हणत मी, पण स्वतःसुद्धा सैन्यात जाऊन झटपटणं आणि त्यासाठी पूर्ण भारत सरकारने आपले तिन्ही फोर्स सांभाळणं आणि खूप मोठे प्रयत्न लागतात, यात खूप मोठे स्ट्रॅटेजीज असतात. आणि काही परकीय देश किंवा जे आपले शेजारी देश आहेत त्यांना सुद्धा आपल्याला सांभाळावं लागतं युद्धस्थितीमध्ये आणि भरपूर गोष्टी घडतात. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला जर्मनी, जपान, सिंगापूर या सगळ्या ठिकाणी जाणं, इव्हन हिटलरला सुद्धा भेटणं, जो जगात त्यावेळेला वर्ल्ड वॉरमध्ये तुम्हाला माहिती असेल त्याचा किती मोठा हात होता, ह्या लेवलची मजल गाठली होती सुभाषचंद्र बोस यांनी. आणि त्यांचे सगळे प्रयत्न सफल होताना दिसत होते, कारण ब्रिटिशर्स त्यांना अगदी घाबरून होते सेकंड वर्ल्ड वॉरनंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर. आणि त्याचंच फळ म्हणा की ते लोक स्वतःहून त्यांनी, तुम्ही जर ही गोष्ट चेक करा, 45ला संपला आणि 47ला म्हणजे हे लोकांनी ब्रिटिशांनी अनाऊन्स केलं की आम्ही जातोय. म्हणजे अर्थात याची लिंक आहे. अर्थात ब्रिटिशर्स आझाद हिंद सेनेला घाबरले होते, यांच्या ॲक्टिव्हिटीला घाबरले होते आणि त्या रोषाला त्यांना सामोरं जायचं नव्हतं जो खूप मोठा होणार होता. आणि म्हणून भारतीय इतिहासामध्ये आझाद हिंद सेना ते काम करते जे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं स्वातंत्र्यासाठी. सो आज हा विषय मी मुद्दामून मांडला कारण का आजच्या पिढीला हा आझाद हिंद सेना किंवा सुभाषचंद्र बोस हे पुस्तकातील 1-2 पानापुरतेच माहिती आहे, जे त्यांना उत्तरं लिहायला लागत असतील उत्तरपत्रिकेत म्हणून. पण त्या पलीकडे जाऊन ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण हा आपला गौरवशाली इतिहास आहे. कारण की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीने हे मोठे अचिव्हमेंट्स आपण घेऊ शकलो आहे. आणि पुन्हा जर ती वेळ नसेल येऊ द्यायची आणि ती शक्ती निर्माण करून ठेवायची असेल तर ह्या गोष्टींचा अभ्यास, इतिहास माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता लॉकडाऊन चालू आहे, खूप जण आपण घरी आहोत, प्लीज असं म्हणू नका की मी बिझी आहे. म्हणजे जॉब पण असेल तरी कंटिन्यू जॉब नाही आहे, सुट्ट्या गॅप आहेत आणि स्ट्रिक्ट लॉकडाऊन असल्यामुळे घरीच बसावं लागतं. तर ह्या वेळेमध्ये हा खूप सुवर्ण संधी किंवा सुवर्ण वेळ म्हणेल मी अशा गोष्टींचा अभ्यास करण्याचा. आणि खूप सारे सोर्सेस आहेत इंटरनेटवरून आणि बाकी गोष्टीवरून तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यासाठी. बोरिंग नका समजू, हा खूप सुंदर इतिहास आहे. म्हणजे स्टोरी वाचण्यापेक्षा किंवा मूवीज तुम्ही बघता तीच इमॅजिनरी स्टोरी असतात म्हणू शकतो, ज्या तुम्हाला एवढ्या आवडतात बिकॉज ऑफ ते इफेक्ट्स देऊन तुम्हाला तसे प्रेझेंट करतात. फक्त ह्या इतिहासाला तुम्ही त्याच्या जागी वाचा आणि स्वतः फील करा, तुम्हाला सगळं फिका वाटायला लागेल. आझाद हिंद सेनेचा इतिहास तर खरं वाचण्यासारखा. मी फार थोडक्यात सांगितलं, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण थोडी माहिती देईल. पण एंड ऑफ द टॉपिक माझं असं म्हणणं आहे की आजच्या तरुण पिढीने आणि सर्वांनीच हा इतिहास नक्की वाचावा. सो उद्या पुन्हा भेटू नवीन इतिहास, नवीन माहितीसोबत, नवीन विषय घेऊन. जय हिंद, जय भारत.